हॅलो, हाय. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मी आज जवळजवळ 20-21 दिवसाने फार्म हाऊसवर आलेली आणि आज वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचं नियोजन करून आलेले आहे. हे बघा, माझ्या मागे काही झाडे आणलेली आहेत लावण्यासाठी. त्याचबरोबर इथली स्वच्छता पण करायची. बघा, आता इथं आपल्या फुलझाडीमध्ये किती कचरा झालेला आहे. स्वच्छ करायचे, त्याचबरोबर झाडं लावायचे. आणि पुढं तर तुम्हाला मी आता शेतात गेल्यानंतर दाखवणार आहे काय काम करणार आहे ते. हे पहा, मी आता आले आहे आमच्या भुईमुगाच्या शेतामध्ये. बघा, शेतात आपण जर राबायला नसेल तर किती गवत होतंय. हे पहा, भुईमुग छान आलेला आहे. आपण आता एक भुईमुगाचा काय म्हणतात त्याला, डहाळा उपटून बघूया. शेंगा वगैरे किती आल्यात त्या तुम्हाला मी दाखवते. हां, खूप छान शेंगा आलेल्या आहेत. हे पहा, पण अजून काढायला थोडा वेळ आहे. थोड्या अजून परिपक्व होणार आहेत. आणि स्पेशल म्हणजे आज शेतात येण्याचं कारण म्हणजे भुईमुग कसा आलेला आहे. खूप छान भुईमुग आलेला आहे पहा, पण खूप काँग्रेस झालं आहे. आता काढणं तर काही शक्य नाहीच. अजून पाऊस पण पडेना, आकाशात ढग आलेले इथं. आता मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते. आपल्याकडं चवळी लावलेली आहे. ह्या चवळीच्या शेंगा मी आज वाळलेल्या तोडून घेणार आहे. हे पहा, घरी पण बोरच होतं, म्हटलं चला आज शेतात जाऊ आणि काहीतरी करू. भरपूर अशा चवळीला शेंगा आलेल्या येतात आणि विशेष म्हणजे त्या वाळलेल्या पण आहेत. आता मला किमान ह्या शेंगा तोडायला 1 तास लागू शकतो. ओल्या पण चवळीच्या शेंगाची भाजी खूप छान लागते. सध्या आता काय शेती नांगरली, पाळी घालून ठेवली, पण अजून काही पाऊस येण्याची चिन्ह नाहीत. आता सध्या पाऊस पडायला सुरुवात झाली, लवकरच पाऊस पडेल अशी आपण आशा व्यक्त करू. चला तर मग आता मी काय करते, चवळीच्या शेंगा तोडते. विशेष म्हणजे आज सर पण आले नाहीत माझ्याबरोबर, मी एकटीच आलेली शेतामध्ये. सर लिंबोणीच्या बागेत गेलेले आहेत आणि मी इकडं नाथाच्या वाडीला फार्म हाऊसवर आलेली. खूप पटपट पटपट आता शेंगा तोडाव्या लागतील मला, कारण ढग पण आलेले आहेत. काल थोडासा पाऊस होऊन गेलेला आहे. मुंबई पुण्याला खूप पाऊस चालू आहे सध्या, आपल्याला पण येणारच. बघा, मी अर्ध्या तासामध्ये एवढ्या शेंगा तोडल्यात. आता चवळीच्या शेंगा तोडून आणल्या, जेवण केलं. आता झाडं लावायची, आतली थोडी स्वच्छता केली आणि आता ही बाहेरची थोडी स्वच्छता करते. हे बघा किती कचरा झालाय. मुलांनी आंब्याच्या फांद्या तोडल्या आणि त्याचा कचरा सर्व इथं पडलेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप असं छान केलेलं होतं हे सर्व, पण आल्यावर थोडं
मनाला हुरहुर वाटली की अरे वा किती छान झाडी आहेत आणि त्याच्यात एवढा कचरा झालेला आहे. तर चला तर मग आता स्वच्छतेला लागते, स्वच्छता करते आणि झाडं पण लावते. हे पारिजातक लावले, अजून छोटे छोटे असे शोचे झाडं लावलेली आहेत. आणि हा लावलेला आहे बघा सोनचाफा. अगोदर लावला होता पण तो काही रोपला नाही, मग आता पुन्हा आणला आणि तो लावलेला आहे. छान आहे ना. त्याला आता सध्या एक छोटी कळी पण आलेली बघा, एकदम छोटी कळी सोनचाफ्याला. आज बऱ्यापैकी स्वच्छ केलेलं आहे. आता अजून 4-5 दिवसाने मळ्यात येणारच आहे, मग पुन्हा अजून काही बाकी राहिलेली स्वच्छता करणारी. सध्या पाऊस नसल्यामुळं थोडा हा पालापाचोळा जो आहे ना तो चांगला गारव्यासाठी असतो, त्यामुळं थोडा थोडा ठेवलेला आहे. आता वांग्यांना ह्याला पण बरेच दिवस झाले पाणी घातलेलं नाही, आता त्याला पण थोडं पाणी घातले. वांगे पण सुकून गेले, पाऊस यायला पाहिजे लवकरात लवकर. हे पण आता वांग्याचे झाडं कसे पिवळे पडलेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदम टवटवीत होते, कारण दररोज त्याला पाणी असायचं. हे लावलेले मोसंबीचं झाड छान आले. तुला पण आता थोडे थोडे शिकवा झाले, थोडे मोठे निवांत पाणी सोडते होते दिसते. एवढं मोसंबीचं झाड वाऱ्याने कल्ले करत होतं, आता टाकून करते. इकडे छान असं खेवडा छान फुलाचे थोड्याला भोपळ्याची वेल. सुट्टीमध्ये शेवग्याचे झाडं लावले होते उन्हाळ्यात, छान आलेत. खूप प्रसन्न वाटतं खरंच शेतामध्ये. अगदी मी आता सकाळी 12 वाजता आले, पण आता 5 वाजलेले, कामाचा अजिबात कंटाळा आलेला नाही. आता नारळ पण छान, आता पाऊस पडल्यावर आणखी छान तजेलदार होतील. कारण ह्याच्या अगोदर आम्ही नारळाची झाडं लावली होते आणि त्याच्यातलं फक्त एकच नारळाचं झाड राहिलं, मग पुन्हा दुसरे लावलेत. आता वेगळं पहिलं लावलेलं किती मोठं झालंय. तर हे पण येतील, शेवगा पण खूप मोठं झालंय. छान वाटतं, मन प्रसन्न अगदी. त्या झाडांकडे बघूनच आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते. किती उन्हाचे ह्याचे तग धरून आपलं जीवन जगत असतात. वांग्याला पाणी देते. दोडके तर वाळूनच गेले. आपण इथं नसतो ना, त्याच्यामुळं मग झाडांना खाली जे फळं आहे, दोडके म्हणा, भोपळे म्हणा, वांगे, हे खराब होऊन जातं.
चला तर मग आजचा ब्लॉग इथंच थांबवते आणि ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. गुड इव्हिनिंग अँड टेक केअर. तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.